शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदीसाठी नाफेडनं संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुका अंतर्गत एजन्सी नियुक्त केल्या होत्या आणि त्या अंतर्गत ही खरेदी सुरू होती. मात्र आज 6 फेब्रुवारी आहे. शासनाच्या आदेशानुसार 6 फेब्रुवारीला ही जी वाढीव मुदत दिली होती ती आज बंद होणार आहे. विशेष म्हणजे मी या ठिकाणी आज केस तालुक्यातील चिंचोली माळी रस्त्यावरील जे एजन्सी आहे त्या ठिकाणी उभा आहे. शेतकरी मागं आहेत. निश्चित आजपर्यंत त्यांच्या मते ते जे आपण त्यांनाही विचारणार आहेत, त्यांच्या मते जी काही नोंदी झालेल्या आहेत त्या 100% नोंदी तर या ठिकाणी घेऊ शकलेले नाहीत. त्यांच्याशी आपण बोलणार आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाफेडनं मध्यंतरी बारदाना नाही या नावाखाली जवळजवळ 15 दिवस खरेदी बंद ठेवली होती आणि त्यानंतर आता अचानक ती बंद केलेली आहे. प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्यांनी, राहिलेल्या शेतकऱ्यांनी आता आपली सोयाबीन नेमकं विक्री कुठं करायची. आमचं म्हणणं काय नीट ऐका. जर शासन मतदान करताना आपल्या आवारामध्ये एक नोंद झालेल्या प्रत्येकाला मध्ये मतदान करायला घेत असेल तर नोंदी केल्यानंतर जेवढ्या नोंदी झालेल्या आहेत तेवढ्या नोंदी शासनानं घ्यायला पाहिजेत. कारण शासनाला हे कळत नव्हतं का आपल्याला किती खरेदी करायची आहे, आपली नोंदणी किती केली पाहिजे. जर तुम्ही शेतकऱ्याला नोंदणी करायला लावली तर त्या सगळ्या नोंदणीनुसार संविधान कायदा हा सांगतो, जर तुम्ही आपल्याला मतदान घेताना सांगत असाल की बाउंड्रीच्या आत आलेले सगळे आम्ही घेणार आहेत आणि नोंद जेवढे झालेले तुमच्या कक्षेत तेवढे घेणार आहेत, तर मग शासनालाही कळत नव्हतं का की सोयाबीन खरेदी करायची आहे, आपल्याला किती क्षमता आहे आपली, त्यानुसार शेतकऱ्याला नोंदी करायला लावायचं. शेतकऱ्याची प्रत्येक नोंद झालेल्या शेतकऱ्याचं खरेदी करणं हे शासनाचं कर्तव्य. अशा तारखा देऊन आणि पळवाटा काढून असं चालणार नाही. या ठिकाणी अनेक शेतकरी अतिशय आक्रमक आहेत. या ठिकाणच्या आता परिस्थिती थोडी समाधानकारक आहे, कारण शेतकरी समाधानी आहेत. ज्या एजन्सीनं त्यांचा माल घेतलेला आहे अगदी नियमानुसार घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी शेतकऱ्याशी बोलणार आहेत, कारण जे आहे ते वास्तव आपल्याला दाखवावं लागेल. शेतकऱ्यांना जेव्हा मी विचारलं तेव्हा ते समाधानी आहेत. या केंद्रावर जेवढी या ठिकाणी खरेदी झालेली आहे त्याबद्दल ते समाधानी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी एजन्सीची चूक नसली तरी गव्हर्नमेंट, शासनानं त्यांना आता पुढे वाढीव किंवा आणखीन मुदत वाढवून देणं खूप आवश्यक आहे. कारण आणखी शेकडो नव्हे हजारो शेतकऱ्यांचा माल अद्याप बाकी आहे. अशा वेळी आपण जाणून घेणार आहेत आत्तापर्यंत तुम्हाला जो आदेश आला आहे सुनील, मला हे सांगा की काय आदेश आहे आता तुम्हाला जो आहे तो. आज म्हणजे 6 तारखेपर्यंत 12 वाजेपर्यंत तुमचं माप चाललं पाहिजे. 6 तारखेला 12 वाजेच्या नंतर तुमचं म्हणजे बंद आहे. आत्तापर्यंत अथॉरिटी आलेली नाही की तारीख वाढून भेटली आहे, भेटेल असं काही निरोप नाही. निरोप नाही. याच्या अगोदर जेव्हा वाढली होती तेव्हा आतापर्यंत निरोप होता का? हो होता. ज्यावेळेस 31 तारखेला लास्ट तारीख होती 31 तारीख, तर 31 तारखेला 4 वाजता आम्हाला मेसेज आला की 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढलेली आहे, 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही खरेदी करा. तरी पण आम्ही सकाळी जे 8ला जे काटा चालू केला ते संध्याकाळी 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत आम्ही माप पूर्ण शेतकऱ्याचे घेतले. ठीक आहे. आपण पाहतो या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की जो गव्हर्नमेंटचा आदेश आहे त्यानुसार त्यांनी खरेदी सुरू ठेवलेली आहे. शेतकरी आहेत काही, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे तुमचा माल दिला काही तर तुम्ही? हां दिला. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे तुम्ही समाधानी आहात काय? समाधान. कधी केलं तुमचं माप? माप आता नोंद केली आणि नोंद करून त्याचे बिल केलं. नाही, नोंद तर अगोदरच झाली असेल. बिलिंग ठीक आहे. म्हणजे माप तुमचं बिलिंग झालेली आहे. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं शेतकऱ्यांचं की तुम्ही म्हणजे समाधानी आहात? बरं. एकूण या सेंटरवर आपण बघतो शेतकऱ्यांचं मत आहे की आपण जे काही एजन्सीनं खरेदी केलेली आहे त्यांची पद्धत आणि त्यांच्या एकूण याच्यावर त्यांचं निश्चितच ते समाधानी आहेत. चांगली गोष्ट आहे की असे शेतकरी जर समाधानी असतील तर निश्चितच एक चांगली गोष्ट. मात्र आता प्रश्न पडतो की उर्वरित जे शिल्लक आता सोयाबीन राहिलेली आहे, जे अद्याप खरेदी केलेली नाही, या खरेदी जे राहिलेली आहे त्यासाठी शासनाचं काय धोरण आहे? तात्काळ शासनानं या ठिकाणी मुदत वाढवून देणं खूप गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांचा माल अद्याप घरातच पडून राहू शकतो. ज्यांनी नोंद केलेली आहे, इथं माल आणणं सोपं काम नाही आहे. कारण जेव्हा ट्रॅक्टर भरून आणायचं आहे, जर इथं रांगेत लावायचं म्हटलं तर 2-2, 4-4, 5-5 दिवसाचं भाडं त्या शेतकऱ्यांना द्यावं लागतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यासाठी शासनानं कधी कधी तर तुमचा किती दिवस होता? 10 दिवस आपण बघू शकतोय. 10 दिवस. आता हे जे एजन्सीची चूक नाही किंवा बाकी याची चूक नाही, मात्र गव्हर्नमेंटनं यासाठी काहीतरी ठराविक गोष्टी काढायला पाहिजे होत्या की तुम्हाला ज्या दिवशी
सकाळी मेसेज येईल त्या दिवशी तुम्ही इथं माल घेऊन या असं जर सांगितलं असतं तर आणखी एखादी प्रणाली वापरली असती. फक्त नोंद झाली आणि तुम्ही लाईन लावा, हे थोडंसं कुठंतरी चुकलं आहे शासनाचं. शासनानं जर आज ज्यांना मेसेज पाठवले त्यांनी उद्या दुसऱ्या दिवशी माल घेऊन यावा अशा जर सूचना दिल्या असत्या तर लोकांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, जे ट्रॅक्टर्स किंवा जे काही वाहतूक साधनं आहेत त्याचं भाडं खूप वाचलं असतं. मात्र आता त्यांना खूप मोठं भाडं द्यावं लागले. एकूणच शेतकऱ्यांना जो वाढीव काही थोडंफार बाहेर 4,000च्या आसपास दर मिळतो आहे त्यांना, आणि जी काही अपेक्षा होती शेतकऱ्यांची 700-800-900 रुपये आपल्या पदरी पडतील, जवळजवळ मोठ्या प्रमाणात तो भंग झालेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. कारण उलटं शेवटी जो खर्च होतो आहे शेतकऱ्यांचा तो जवळजवळ त्याच मोजमापात गेल्याचं आपल्याला दिसतंय. ही सुद्धा गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. यासाठी आमच्या लोकप्रतिनिधींना, खास करून बीड जिल्ह्यातील सर्व आमदार असतील, खासदार असतील आणि जे जे शेतकऱ्यांची आम्ही बाजू मांडतोय असा दावा करतात त्यांना आमचं आव्हान आहे, त्यांनी आज उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांची जी मापं राहिलेली आहेत त्यांच्यासाठी आता काय करायचं याच्यासाठी शासनाला आपण बोलावं लागेल. एवढंच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला सांगणं आहे. धन्यवाद. या ठिकाणी शेतकरी आहेत, काय म्हणाल, काय सांगाल तुम्ही तुमच्या या अनुभवाबद्दल? आमचं म्हणणं आहे की आम्ही 10 दिवसापासून इथं आहेत. काय रोज मी ट्रॅक्टर घेऊन इथं हजेरीनं आणलो, 2 दिवसा माफ होता म्हणून करता, पुन्हा फुल झाल्यामुळं मी दररोज ट्रॅक्टरला एंगेज देतोय 1000 रुपये प्रमाणात. काय आणि सरांनी 2 वाजेपर्यंत, सोनी साहेब 2 वाजेपर्यंत माफ करून घेतात. काय त्यांच्याबद्दल आम्हाला स्वार्थ अभिमान वाटतो. आणि आज पण त्यांना त्यांच्याजवळ मी इथंच आहे, 11 दिवस झालं. बरं. काय 15 ते 20 शेतकरी आलते, ती समजावून सांगतात की बाबा आज घेऊन या. काय परिस्थिती अशी की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. आजचा लास्ट दिवस आहे शासनाचा म्हणून करतात. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आजचा लास्ट दिवस वरून आहे की ती बोलतात, त्यांचं मनानं बोलत नाहीत. आणि मी 11 दिवसाखाली म्हणजे तुमचा हा अनुभव आहे की चांगलं समाधानकारक आहे, समाधानकारक आहे. 1-2 वाजेपर्यंत माफ चालवतात, म्हणजे पण वेळ देऊन माफ घेतायत. शेतकऱ्याच्या हितासाठी बोलतात ती. ओके, ठीक आहे. एकूणच आपण पाहतोय हे सगळे शेतकरी या ठिकाणी आहेत आणि निश्चित या केंद्रावर जी खरेदी करण्यात आलेली त्यावर ते संतुष्ट असल्याचं आपल्याला दिसते. चांगली गोष्ट आहे, कारण बहुधा बऱ्याच वेळा खरेदी करणारे आणि विक्रेते म्हणजे शेतकरी यांचा समन्वय असणं बी खूप चांगली गोष्ट आहे. कारण एकाच परिसरात राहताना एक चांगला संबंध प्रस्थापित करणं हे बी गरजेचं असतं आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे निश्चितच. परंतु मात्र जे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी आहे त्यासाठी मात्र शासनानं तात्काळ निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी खरेदीचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचा पार पडलेला आहे. शासनानं खरेदी केली, मात्र शासनानं आता त्यांचं पैसे किंवा पेमेंट हे ताबडतोब द्यावं, असं काय म्हणाल तुम्ही याबद्दल? लवकरात लवकर देण्याची विनंती करावी. हां, लवकर पेमेंट द्यावं तुमचं. पेमेंट लवकरात लवकर देण्याची. ज्या आशेने शेतकऱ्यांना हे सोयाबीन विक्री केलेली आहे त्याचं जे पेमेंट आहे किंवा ते पैसे त्यांना तात्काळ मिळावेत अशी अपेक्षा हे शेतकरी करताना दिसत आहेत.